केसांपासून ते नखापर्यंत आरोग्यदायी महिनाभर टिकणारी काळ्या तिळाची चटणी आज आपण तयार करणार आहोत. तोंडाची चव वाढवणारी आणि प्रवासालाही नेऊ शकाल अशी ही काळ्या तिळाची चटणी एकदा बनवा आणि महिनाभर खा. ही चटणी दररोज सेवन केल्याने आपलं केसांचं आरोग्य जे आहे ते सुधारतं. याकरता या चटणीमध्ये आपण कढीपत्त्याचा देखील भरपूर वापर केलेला आहे. तिळाची चटणी आणि बाजरीची भाकरी, आहा मस्त मेनू आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. साधी सोपी रेसिपी आहे. इथे मी 1 वाटी काळे तीळ घेतलेले आहेत. काळे तीळ बघा पांढरे तीळ जसे असतात तसेच काळे तीळ आहेत, चविष्ट लागतात. आणि तुम्ही काळ्या तिळाऐवजी पांढरे तीळ घेतले तरी सुद्धा चालू शकतं. शेंगदाणे घेतलेले आहेत 1 छोटी वाटी. 1 छोटी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. भरपूर असा कढीपत्ता धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे. 1 गड्डा लसूण घेतलेला आहे. आणि इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे तिखटासाठी. तुमच्याकडे जर लाल मिरची असेल तर तिचाही वापर करू शकता किंवा मग लाल तिखटही वापरू शकता. आता मिरची आणि लसूण जे आहे ते आपण बारीक करून घेतलं जेणेकरून हे व्यवस्थित तळलं जाईल आणि कुरकुरीत तयार होईल. लसूण मी घातलेला आहे तेलामध्ये. 1 पळी तेल घातलेलं आहे. जास्त तेलाचा पण वापर करू नका. लसूण थोडासा परतून झाला की त्यामध्ये मिरची घालायची आहे आणि बघा असं मस्त कुरकुरीत आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे चटणी जी आहे ती आपली महिनाभर व्यवस्थित टिकते. तर ह्या एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेला आहे. आता उरलेल्या तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता फ्राय करून घ्यायचा आहे. कढीपत्ता घालताना जरा काळजी घ्या कारण तेल अंगावर उडू शकतं. कोरडा करून घेतला तरी सुद्धा थोडंसं तेल उडतंच. ह्याला सुद्धा आपल्याला मस्त असं कुरकुरीत तयार करून घ्यायचं आहे. मध्यम आचेवरच आपल्याला हे सर्व करायचं आहे. कढीपत्ता मस्त असं कुरकुरीत तयार करून घेतलेला आहे बघा. आता यानंतर आपण शेंगदाणे तळून घेऊया. शेंगदाणे चांगले खरपूस आपल्याला तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे इथे आपण खरपूस असे तळून घेतलेले आहेत. आता ते सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत, मात्र करपवायचं काहीच नाही आहे, नाहीतर मग त्याची चव निघून जाईल. त्यानंतर थोडंसं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं देखील आपण व्यवस्थित असं सोनेरी रंगावर भाजून घेतलेलं आहे. सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं. आता राहिलेत ते तीळ राहिलेले आहेत. हे तीळ आपण आता तडतड आवाज येईपर्यंत मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आता इथे मी अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे. जिरं देखील आपण तिळासोबतच आता भाजून घेऊया. सर्व व्यवस्थित जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. त्यातील मॉइश्चर जे आहे ते निघून गेलं पाहिजे इतकंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता बघा हे सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि यानंतर काही मसाले आपण घालणार आहोत. तर इथे माझ्याकडे आहे काश्मीरी रेड चिली पावडर. ही जास्त तिखट नसते. अर्धा चमचा हळद घातलेली आहे. चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर मिक्सर चालू बंद करूनच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. एकदाच तुम्ही वाटायला गेलात तर मग त्याच्यातनं तेल निघेल आणि ती चटणी जी आहे ती अशी सुटसुटीत तयार होणार नाही. ह्याची काळजी मात्र घ्यायची आहे वाटताना. तर इथे बघा अधूनमधून मी ह्याला चांगलं फिरवून पण घेते आहे आणि इथे ही चटणी बघा मस्त अशी तयार झालेली आहे. थोडीशी जाडसरच अशी ठेवायची म्हणजे खायला पण खूप छान वाटते. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.